मित्र नमस्ते. मी तुमचा मित्र दत्ता कांबळे. कशी अवघड परिस्थिती आहे बघा ना. काल परवा निवडणुका झाल्या आणि जो तो आपल्या आपल्या नेत्याच्या मागे त्याचा झेंडा घेऊन फिरणारा कार्यकर्ता, त्याचा नेता पडला मग दुसरा नेता निवडून आला म्हणून तात्काळ लगेच निवडून आलेल्या नेत्याच्या गुलालामध्ये माखलेला दिसला. निष्ठा नावाची गोष्ट मला वाटतं शिल्लक राहिलीच नाही. कारण महाराष्ट्राचं देशामधली जी परिस्थिती आहे, या परिस्थितीला पाहता निष्ठा संपुष्टात आलेली आहे असं म्हणायला काहीच अडचण नाही. आणि प्रत्येकजण आता कोण उमेदवार पडला तर त्यांना आपल्याला असं वाटायला लागलं आहे की त्या उमेदवार तो माझ्यामुळे पडला, तो म्हणे माझ्यामुळे पडला, तो म्हणतो मी तिथे ताकद लावली म्हणून पडला, तो मी ताकद लावली म्हणून निवडून आला. अरे असं काही नसतं. जो उमेदवार पडला त्यानं त्याचं आत्मचिंतन करायचं आणि मतदार राजा आहे, तो ठरवणार. तुमच्या पाडण्यानं कुणी पडणार नाही आणि तुमच्या म्हणण्याने कुणी येणारही नाही. त्यामुळे जे निवडून आले त्यांचंही मनापासून अभिनंदन, आणि जे उमेदवार पडले त्यांनीही आत्मचिंतन व परीक्षण करून निश्चित रूपानं पुन्हा एकदा पंचवार्षिक निवडणुकीला स्वतःला सज्ज करावं, अशी त्यांना एक छोटीशी सूचना. धन्यवाद.